आणि ऑनलाइन नाश्ता कचोरी आणि लाडू. क्या बोलते इसको, मोतीचूर का लाडू, बूंदी का लाडू मुझे लगा मोतीचूर का लाडू. गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि मित्रांनो, आता काय ते का सकाळचे 10 वाजले. आज आज पण लेट उठलो मी आणि आता पितोय आपली कॉफी. कप बी आपला कॉफी सारखाच आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आता मी आणि आजी बघताय कालचे ब्लॉग आणि ही राहिली आजी, ही राहिली आजी. तर मित्रांनो, मी आता चाललोय तहसील ऑफिसला. सबसिडीचे डॉक्युमेंट बनवणे चालू आहे मित्रांनो. 4 कस्टमरचे, त्याच्यासाठी लागतात स्टॅम्प आणि स्टॅम्प भेटतात तहसीलमध्ये. फायनली मित्रांनो स्टॅम्प आणले मी. आता घरी आलोय मी आणि एक प्रॉब्लेम झाला मित्रांनो, सिरियस प्रॉब्लेम आहे. मी तुम्हाला दाखवतो. लिवोमुळे खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो तो सगळ्यांसाठी. आणि ती गोष्ट मला राहुलने लक्षात आणून दिली. राहुल तो माझा मित्र. लगा भैया मेरा ब्लॉग. हां 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 आपण जिथे नाश्ता करतोय तो इथे आपण नाश्ता पुढे करतोय. बस का भैया, आपण कचोरी खाल्ली ना काल. हां बस स्टार्ट कर आणि मग अंगठ्यावर फोकस कर. मागे घे मागे घे. हां अजून मागे घे. बस. हां पॉज पॉज कर. अजून केस होता त्यांचं केस. अर्धा जवळ आहे ना तो. असं बी दिसीनच नाही बी पॉज जरी गेलं तरी. हां हे गेलं मागे. लिओचा केस होता. हे बघ हे बघ हे मित्रांनो लिओचं केस. आणि हे दिसलं राहुलने. कोण राहुल? राहुल प्रफुल्लचा भाऊ. तर मित्रांनो ह्या गोष्टीचा प्रॉब्लेम होऊ शकतो खूप मोठा. म्हणजे सर्वांनाच होऊ शकतो तो प्रॉब्लेम. तर काळजी घ्यावी लागेल आम्हाला. काहीतरी आता याच्यावर उपाय शोधणार पडेल. काहीतरी उपाय. काय उपाय शोधायचा तुम्ही कमेंट करून सांगा. जर का तुम्हाला काही माहिती असेल तर. याचे केस खूप गळत आहे तर त्याच्यावर काही असेल तर सांगा. तसं यूट्यूबवर आम्ही सर्च करू. त्या डॉक्टर आहे आपला, त्या डॉक्टरला कॉल करून विचारू. हां अरे जेवण आता तू टायमावरच भेटेन तुझ्या. जेवणाच्या 10 मिनिटांना जेवण भेटेन तुला. काही तू आता जेवण मागू नको, समजला ना. काही नाही युट्यूबवर पाहिजे तू. अरे जळगावमध्ये एकनाथला भाव. साईटवर आलोय मित्रांनो मी आता. ओके मित्रांनो, दुपारी घरी आल्यावर मी झोपलो होतो आणि बघा आजी आणि मी बघतोय विनायक माडीचे ब्लॉग. ओळखता ना मित्रांनो तुम्ही विनायक माडीला. तर मित्रांनो आता मी माझ्या रूममध्ये आलो आहे. थोड्या वेळापूर्वी जेवण झालं आहे. मीन्स 9 सव्वा 9ला आपलं जेवण होते. आता 11 वाजले. एखादा दिवस असा निघतो ना मित्रांनो की ब्लॉग बनवताच येत नाही. तसा आजचा दिवस होता. आज सकाळपासून इतके कामं होते की ते कामं करता करता ब्लॉग बनवायचा, कंटेंट शोधायचा, काय दाखवायचं काय नाही दाखवायचं हे समजतच नव्हतं. कारण सगळे होते ऑफिशियल कामं मीन्स सबसिडीचे कामं असले की बँकेत जा, परत स्टॅम्प काढा, तहसील ऑफिसला जा, वेंडरकडे जा, हे करा ते करा. मग अशा ठिकाणी ब्लॉगिंग करता येत नाही आपल्याला काही. कारण नाहीच करायची अशा ठिकाणी, टाळायचे अशा ठिकाणी ब्लॉग बनवायचे. तर असं आहे मित्रांनो. घरी पण मला वाटते मी 6-6:30 वाजता घरी आलो होतो. दुपारी जेवण करून गेलो तेव्हा. आणि जेवण करायच्या आधी पण मी हेच कामं करत होतो.
तर असं आहे. आणि हो मित्रांनो, आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी. बाहेर आता थोड्या वेळापूर्वीच पाऊस चालू झाला आहे. अजून बुंदाबांदीच होते आहे, पण माहीत नाही आता तो रात्री वाढेल की काय होईल. तर तुम्ही जर का माझ्या मागचं बॅकग्राऊंड पाहत असाल तर तुम्हाला सर्व काही शांत वाटत असेल, काहीच दिसत नसणार. पण ना थोडा थोडा पाऊस चालू आहे असा एकदम नॉर्मल, की तो असा डोळ्यांनी पण दिसत नाही. फक्त आपण तिथे गेलो ना की आपल्या डोक्यावर, अंगावर, हातावर बुंद पडतात. तर चला मग मित्रांनो, आजच्या ब्लॉगला मी इथंच एंड करतो. जसं की मी ऑलरेडी आधीच सांगितलं, आजच्या ब्लॉगमध्ये काहीच नाही होतं, तरी पण माझ्या ह्या ब्लॉगला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद आणि गुड नाईट, बाय.